बाळाला भाज्या कशा खाऊ घालायच्या या विचारात असाल तर हा 5 मिनिटात बनणारा व्हेजिटेबल उपमा नक्की ट्राय करा. बेबीसाठी एकदम सिंपल, हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट आहे. मी तत्सवीला दह्यासोबत सर्व्ह केला आणि तिला तो खूपच आवडला. एक मोठी वाटी रवा भाजून घेतलाय. मला हा स्टोअर करायचा आहे म्हणून भाजणीला मी यात तूप नाही घातलं. हे प्रीमिक्स तयार करून ठेवलं की आरामात 1-2 हप्ते टिकतं आणि उपमा शिरा बनवताना खूप लवकर बनतो. भाज्यांमध्ये गाजर, टोमॅटो, कांदा, पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर मी हे व्हेजिटेबल कटरमध्ये कापलंय. बघा किती छान आणि पटकन बारीक झालं आणि हे चालवायलाही खूप सोपं आहे. तुम्हालाही या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. व्हेजिटेबल्समुळे मुलांना व्हिटॅमिन, फायबर आणि एनर्जी मिळते. रवा इझिली डायजेस्ट होतो म्हणून हा ब्रेकफास्ट टोडलरसाठी परफेक्ट आहे. सगळ्या भाज्या तुपात परतून घ्या. बेसिक असे मसाले घाला. पाणी घालून उकळी आल्यानंतर आपण तयार केलेल्या प्रीमिक्समधून 2 चमचे रवा टाका आणि तयार आहे आपला टेस्टी आणि यमी व्हेजिटेबल उपमा. तत्सवीला तर तो खूपच प्रचंड आवडलाय. तुमच्याही बाळाला आवडेल. नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन रेसिपीसोबत.